मारी नाही. तिघी जणींना अनुसूयेचं वर्चस्व सहन झालं नाही. बघा ना पुढे काय काय होतंय ते. मी तुम्हाला तिकडे नेतोय, नुसती कथा सांगून जात नाही. ही बिमारी तेव्हापासून आहे, लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत बाईला ऍडजस्ट करत नाही ना, तोपर्यंत आपण घरामध्ये समाधान मिळेल हे डोक्यातून काढा. बाईला त्रास होतोय मान्य आहे, पण त्रास बाईमुळेच. ज्या दिवशी बाईने बाईला ऍडजस्ट केलं, त्या दिवशी तुमच्या घरात स्वर्ग उतरेल महाराज. अवतरेल, वेळ लागणार. असं होतं. एक उदाहरण देतो, देण्यासारखं नाहीये पण समजण्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही कथेला आल्या, बघा माझ्याकडे, तुम्ही कथेला आल्या. उदाहरणार्थ मी तुमच्या ओळखीचा आहे. घरी जाता जाता मी तुमच्या घरी आलो. नुसतं तुम्हाला इतकं म्हणावं मी, मावशी तुम्ही काल कथेला होत्या म्हणे. हा, आम्ही बघितलं तुम्हाला जाताना तुम्ही कथेला होत्या. पण जेव्हा खाली गडावरून उतरलो ना, तेव्हा तुमच्या घरचे काका बस भेटले मला, पण ते मोटरसायकलवर जात होते बघा. नुसते जात नव्हते काकू, त्यांच्या पाठीमागे कोणीतरी काकू बसली होती. मेला काका संध्याकाळी समजा. नुसती काकू माग बसली होती, हे सहन होत नाही. जरा विचार करा, आपल्या पुतळे बनून जिच्या पायाच्या पैंजनाला बांधलेत, त्यांना सहन कसं होईल? चुकीचं बोलतोय मी? तिन्ही देव्या महाराज आग बबुल्या झाल्या. नारदजींनी जे सावित्रीला सांगितलं तेच लक्ष्मीला सांगितलं, जे लक्ष्मीला सांगितलं तेच पार्वतीला सांगितलं. आणि पार्वतीला सांगितल्यानंतर तिघी जणी आग बबुल्या झाल्या. ईर्ष्येची अग्नी अंतकरणात पेटली महाराज. कळलं का? ही अग्नी जी आहे ही ईर्ष्येची अग्नी आहे. ईर्ष्या कळतं ना? ईर्ष्याचा क्रोध अग्नी भडकलेला आहे. काही करावं, आमच्यापेक्षा महान पतिव्रता या भूमीवरी कोण प्रगट झाल्या, सहन होत नाही. सायंकाळच्या वेळेला तिन्ही देव घरी येऊ लागले. पहिल्यांदा ब्रह्मदेव येतात, बघतात घरी रोज येण्याच्या अगोदर दिवे लागायचे, आरतीचं ताट सजलेलं असायचं, पूजेचं साहित्य असायचं. आणि आज घर दिसत नाही, स्मशानासारखं भासतंय. काय कारण? तीच स्थिती वैकुंठात, तीच स्थिती कैलासात. प्रवेश करू लागले शंभू महादेव, आतमध्ये प्रवेश करतात. रोज शिवनामाचा जयकार असायचा, आज सुन्न झाल्यासारखं झालंय. पार्वतीची रोजची क्रिया वेगळी असायची, आज महाराज ती क्रिया सुन्न झालेली दिसते. कैलास नाही, स्मशान दिसायला लागलं. अरे वाटू लागलं नेमकं काय झालंय. भगवान भोलेनाथ सुद्धा विचार करतात. आमच्या घरामध्ये नेहमी आनंद असायचं आणि आज हे दुःख का? दरवाजावर दिवे नाहीत, दीपक नाही, दीपमाळ पेटवलेली नाही. आतमध्ये प्रवेश करतात. माता पार्वतीने काळे वस्त्र घातलेले होते, केस खुले सोडलेले होते आणि चेहरा डबल झाला होता. कळतं का तुम्हाला? राग आल्यानंतर बघा तुम्ही, ज्यांना ज्यांना राग येते त्यांनी एकदा आरशासमोर उभं राहून बघा, सगळे हावभाव बदललेले असतात महाराज. कळलं का? चेहऱ्यावरचे पूर्ण एक्सप्रेन्स आपले सगळे चेंज झालेले असतात. एकदम चेहरा बिघडलेला असतो रागामध्ये, डोळे कसे तरी झालेले असतात. माता पार्वतीचं रूप तसंच झालंय महाराज. पार्वतीला बघितलं, महादेव पुढे येतात. देवी, ए देवी. देवी बोलत नाही. महादेव पुढे आले की देवी भिंतीकडे मागे पाहते. महादेव भिंतीकडे जातात तेव्हा ती गेटकडे पाहते. महादेव पुढे आले की भिंतीकडे पाहते. महादेव जवळ गेले आणि विचारतात, देवी अगं काय झालं ग, बोल ना, झालं तरी काय? अजिबात बोलत नाही महाराज. महादेव म्हणतात, अगं झालं काय ते सांग, सांगितल्याशिवाय थोडी मला कळणार आहे. नाही जवळ जात आहेत, बोलत नाही. शेवटी काय केलं, माझ्याकडे बघा, या खांद्यावर हात ठेवला आणि आपल्याकडे असं वळवतात. जसा हात ठेवला आणि आपल्याकडे वळवणार ना, तितक्यामध्ये पार्वतीने हाताला झटका दिला आणि सांगितलं, प्लीज डोंट टच मी. महादेव म्हणे, मेला. ही जर इंग्लिशवर उतरली तर माझं काही खरं नाही. खबरदार, अंगाला हात लावा माझ्या. तर एक सांगू, अजून एक महत्वाचं, तुमच्याकडे खूप सारे शस्त्र असतात. शस्त्र म्हणतो ना आपण, शास्त्र नाही, शस्त्र म्हणजे हत्यार. खूप सारे हत्यार असतात आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचा हत्यार माहित आहे तुम्हाला का? मी सांगू, तुमच्या जवळचा शेवटचा हत्यार कोणता आहे?
हा तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगता का मी सांगू? तुम्ही म्हणाल तुला कसं माहित? शेवटचा हत्यार तुमचा एकच आहे. काही काही बायांचं हे सैराट एकदा चालू झालं पूर्ण विरामच नाही. सासरा यो, नवरा यो, सासू यो, चाहे सारी दुनिया यो. आणि एखाद्या वेळेला मग ते कोणालाच आवरलं नाही तर मग मालक अंदाज पाहतात, काडी, रॉड वगैरे वगैरे. मग हिला कळतं आता माझं काही खरं नाही. बोलून बोलून थकलेली असते. मग शेवटचं शस्त्र वापरते ते ब्रह्मास्त्रापेक्षाही मोठं आहे महाराज. मालक अंगावर मारायला येईन म्हटलं की हिनी अस्त्र सोडलंच पाहिजे. किती राग येऊ द्या त्याला थंडागार होते माणूस. शेवटचं शस्त्र हे जवळजवळ लगेच सुरू करते. किती करा काही करा, माणसाची जात बैमान ती बैमान. हातातला रॉड कधी पडतो यालाही कळत नाही महाराज. तुमच्याकडं ते बिस्किट माहिती आहे? बिस्किट बिस्किट घ्यायचं, ग्लासभर पाण्यात असं बुडवून बाहेर काढायचं. 2 सेकंदात बिस्किटचे तुकडे होते. पुढचं कळलं. ते आपल्याकडे ते पॉकेटमध्ये पिवळे पिवळे असतात, एवढे एवढे पॉकेटमध्ये पॅक केलेले असते. त्याला काय म्हणतात? आमच्याकडे विदर्भामध्ये त्याला पोंगे म्हणतात. इकडे मला वाटतं नरडे म्हणतात काहीतरी आहे ना. ते पिवळे असतात दुकानामध्ये, बरोबर बरोबर. नरडे म्हणतात, स्वामीजी म्हणतात. आणि ते घ्यायचं एक हातामध्ये, बघा माझ्याकडे हातात घ्यायचं, पाण्यात बुडवून फक्त 2 सेकंदात बाहेर काढायचं. 2 सेकंदात त्या पोंग्याची अवस्था अशी होती. तुमच्या ह्या शेवटच्या महाअस्त्राने यांची अवस्था तशी होते. ज्यांनी वापरले नाही उद्यापासून वापरायला सुरुवात करा. पण मी गेल्यावर मी असेपर्यंत नीट आहे का? विनोदाचा विषय सोडा, महत्वाचा विषय आहे. पार्वतीने सुद्धा रडून सांगायला सुरुवात केली. बाळक्रीडेत वर्णन नाही पण भागवत कथेत ही कथा आहे, लक्षात घ्या. माता पार्वती म्हणते तुम्हा माणसांना आमच्या मर्यादेचं काही पडली आहे. आपण भले बाहेर फिरून येता, आपण आपला देवपणा गाजवत असता, पण आमचं काय चाललं तुम्हाला काय माहिती? अरे तिन्ही लोकांमध्ये महान असणारे आम्ही पतिव्रता, आणि आमच्या पतिव्रता नारींचे त्या एका तुच्छ स्त्रीच्या पायाला तोडर बांधले. लक्षात ठेवा, ईर्षा ज्या माणसांच्या मनात आहे ना, ते कुठल्या पद्धतीचे शब्द वापरेल याचा तोलमोल नसतो. नीट आहे का? ती एक मृत्यूस्थळावर असणारी, मरणधर्मा लोकावर असणारी बाई, आणि त्या बाईने आमचे तोडर तिच्या पायात असावे. महादेव म्हणतात देवी असं बोलू नये. सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय अपशब्द वापरू नये. पार्वती भडकली. माहिती आहे, हे सुद्धा जमत नाही माणसांना, अजिबात नाही. ज्या वेळेला तुम्ही बोलाल तर तुमचंच हो म्हणावं लागल. तुम्ही जर म्हटलं समोर एखादं गध चाललं, तुम्ही म्हटलं ते गाढव नाही डुक्कर आहे, तर त्यांनी म्हणावं डुक्करच आहे, नाही तर मेला दिवसा तो. लई लोकांची कठीण आहे दादा हे, लई लोकांची. कळलं? माणसं बाहेर फिरत असताना 1.5 फूट छाती काढून फिरतात. आता आम्हाला माहिती आहे, समाजात फिरतो आम्ही, हे इतकी 1.5 फूट छाती असते. त्याला वाटतं की आमच्यासारखं कोणी नाही, अख्ख्या गावात फिरन ना. हा 1.5 फूट छाती असते. घरात गेला, ज्याला कळलं त्यांनी घ्या, ज्याला नाही कळलं त्यांना कळण 8व्या दिवशी. लक्षात घ्या. महादेव हैराण झाले, हैराण. पार्वती समजून घेईना. खूप प्रयत्न केला समजावण्याचा, पण महादेव समजावून सांगतात, पार्वती समजून घेईना. ऐकताय ना आई तुम्ही माझ्याकडे बघा. जर माता पार्वती महादेवाचं नाही ऐकत, महादेवाला वाटलं काय करायचं, महादेवाने निर्णय केला ह्या म्हणतात तसं करायचं. थोडा विचार करू लागले. जो प्रकार महादेवाच्या घरी घडला तोच प्रकार भगवान श्री विष्णूच्या दरबारात घडला, तोच प्रकार ब्रह्मदेवाकडे घडला. तिन्ही देव आल्यानंतर तिघांची अवस्था हीच झाली. ब्राह्मणीने सुद्धा म्हणजेच सावित्रीने ब्रह्मदेवांना सांगितलं तुम्हाला एक काम करावं लागेल. आम्ही महान पतिव्रता असणाऱ्या पतिव्रता नारींचं तोडर ज्या नारीच्या पायाशी आहे, एकदा ती नारी तुम्हाला बघावी लागेल. नुसतं बघून चालणार नाही, तर तिचं सत्वहरण करावं लागेल. ब्रह्मदेव म्हणतात असं बोलू नका ग, आपापली साधना असते, आपापली तपश्चर्या असते. पण ईर्षेच्या अग्नीमध्ये ह्या जळत होत्या, क्रोधायमान झालेल्या होत्या, ऐकत नव्हत्या, सांगत होत्या. तुम्ही म्हणाल ते ठीक आहे,
आम्ही नाही मान्य करणार. जोपर्यंत तुम्ही त्या पतिव्रता असणाऱ्या त्या महान स्त्रींचं सत्वहरण करणार नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये भडकलेला जो क्रोधाग्नी आहे, ईर्षेचा क्रोधाग्नी आहे, तो शांत होणार नाही. देवतांनी खूप प्रयत्न केले महाराज, टाळण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं. महादेवानी निर्णय केला, चला जाऊ द्या, माझं ऐकत नाही हे, पण पार्वती विष्णूला म्हणते, मग विष्णूकडे जावं आणि विष्णूच्या माध्यमातून पार्वतीला समज घालावी. म्हणून महादेव आपल्या कैलासगडावरून निघाले आणि वैकुंठाला जाण्याकरता मार्गस्थ झाले. इकडनं भगवान विष्णूंनी लक्ष्मीला खूप समजावलं, ती पण ऐकण्याच्या पलीकडे गेली. शेवटी श्री विष्णूला वाटलं महादेवांना आणावं आणि लक्ष्मीला उपदेशाचे ढोस पाजवावे. म्हणून महादेवांना आणण्याकरता विष्णू जातात आणि महादेव विष्णूंना आणण्याकरता जातात. दोघेही वाटेतच भेटतात. मध्येच भेटले, एकमेकांना नमो नारायण केलं. नमो नारायण. महाराज बसा, बसलेत. दोघांच्या चर्चा सुरू. तर ब्रह्मदेवानी विचार केला, आपण सुद्धा कदाचित जावं, महादेवाचा आणि विष्णूचा सल्ला घ्यावा, सावित्रीला समजवावं. म्हणून इकडनं मध्येच महाराज ब्रह्मदेव निघाले. जसे ब्रह्मदेव निघतात, हे दोघे पहिलेच बसलेले होते. ब्रह्मदेव तिथे आले, तिघांचा महासंगम झाला. म्हणजे तिघे जण आले, संगम तयार झालं. तिघे जण आले, त्रिकूट तयार झालं आणि तिघे जणांचा विचार सुरू आहे. एकमेकांचा विचार मांडत असताना त्यांनी आपल्या पत्नीचं दुखणं सांगितलं, त्यांनी आपल्या पत्नीचं दुखणं सांगितलं, ह्यांनी आपल्या पत्नीचं दुखणं सांगितलं. तिघा जणांच्या लक्षात आलं, म्हणे भाऊ, आपल्या तिघाही जणांच्या पत्नीचं दुखणं एकच आहे, म्हणजे औषध आपल्याला एकच आणावं लागेल, एकाच कंपनीचं. म्हणे करायचं काय, एकदा समजावून सांगू. तिन्ही देव एकत्र झाले आणि तिन्ही देव्यांना समजावण्याकरता निघाले. पण कधी कधी असं असतं, प्रसंग जे घडायचं असतं ना, तो प्रसंग टळायचा नसतो, नाही का. जे घडायचं आहे ते होतच, ते चुकत नाही. तिन्ही देवांनी पार्वतीला समजावलं. पार्वतीने खूप सुंदर उत्तर दिलं. पार्वती म्हणते, हा तुमच्याकडनं ते काम होत नाही, म्हणून आम्हाला समजावून काम भागवण्याच्या मागे तुम्ही लागला. हे वरमी लागणारं बोलणं आहे महाराज, कळलं का. तुमच्यानं ते काम होत नाही. आम्हाला असं वाटतं की आता आमची जी मर्यादा आहे, किंबहुना आमची जी उपरती आहे आमची, ही आता तुम्ही टिकवण्याची जबाबदारी घेणार नाही, असं आम्हाला वाटतंय. लक्ष्मीला तेच सांगितलं, लक्ष्मीनेही तेच ऐकलं आणि उत्तर तेच दिलं. सावित्रीने सुद्धा उत्तर तेच दिलं. तिन्ही देवांनी उपदेश केला, लक्षात घ्या, तिन्ही देवांनी उपदेश केला. पण हे उपदेश ऐकण्याच्या बाहेर जातात. देव्यांचं नाही, आपल्याही देव्यांचं सांगतो मी कधी कधी, नीट आहे. तिन्ही देव त्रस्त झाले समजावून, पण ऐकत नाही. माझ्याकडे बघा, श्री ज्ञानप्रकाश बाळ क्रीडेमध्ये वर्णन केलेलं आहे. हे कारण काय असेल तर मी माझ्या अधिकाराने म्हणत नाही, ग्रंथाच्या अधिकाराने. आणि पार्वती स्वतः म्हणते की आम्हाला तुम्ही कमी समजत आहात, त्यामुळे हे गोंधळ होतं. आम्ही मतिहीन आहोत, असे वाक्य वापरले. आम्ही स्त्रिया मतिहीन, हे उद्गार ग्रंथात आहे. तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, ठीक आहे. तुमच्या मनात असलं ना, काही ऐकतात स्त्रिया, मनात नसतं तर काही नाही. तुम्ही एक उदाहरण देऊ, तुमच्या घरचं उदाहरण देतो मी. सुनबाई आणताना किती आनंद असते तुम्हाला, आई किती आनंद. ज्यांच्या ज्यांच्या घरी लग्न झाले त्यांना माहित आहे. मला पत्रिका द्यायला येतात लोक, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव वेगळा राहतो. बाबाजी तुम्ही कधी लग्नात आलंच पाहिजे. आणि लग्नाच्या आधी बघावं नवरदेवाच्या म्हैसा ताल काय असतो ते. काय बांगड्या हिरव्या इथपर्यंत, मध्ये वेगवेगळे कंगण, काय तोरानं चाली ती. तुम्ही सोडून फक्त, बरं मी तिकडलं सांगतोय, आमच्याकडं तुमच्याकडलं नाही. तिकडे गेल्यानंतर इकडल्या तिकडे बसवतो, दुसरे आणू कुठून मी.
बघा माझ्याकडे अशी चालते महाराज. काय चालू असते साऱ्या गावात आवाज येते, अगो चला की वेळ झाला ना, हळदीचा टाइम झाला, अमुक. हे हात असाच असतो. आणि दुसऱ्या दिवशी लग्न असतं. लग्नाच्या वरातीमध्ये सगळ्याच्या पुढे नंबर 1 वर हिच बजाव. सगळ्यात वाजवा शांताबाई. बस 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 बस. सगळ्यात पुढे नाचून नाचून सून आणती. लक्षात ठेवा, नाचून नाचून सून आणती. सून आणताना इतका आनंद, इतका आनंद. किती दिवस तुम्ही सांगा? किती दिवस? मोजून 15 दिवस. मोजून म्हणतो. तिची अरत परत काय असते ती होऊ द्या. मग बघा हिचं काय असतं ते. घर असतं असं, घराच्या समोर ओटा असते आणि ओट्यावर येऊन बसली असते. ही कशी बसते तेही मीच सांगू का? तिची मैत्रीण असते शकुंतला. हिचं नाव पंचफुला. ओट्यावर पाहती आणि ती आवाज देते. ती जरा जरा बोलती अशी ते, वा 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 पंचे, मजा आहे तुझी आज. कसली मजा? मजा आहे म्हणे. कशाची मजा? सून आली आहे आता, गरम गरम जेवायला मिळत असते. बघा माझ्याकडे 15व्या दिवशीचं हिचं उत्तर. मग ती म्हणे, माय कसली सुन्नन, कसली निन्न माय. तोंड बघा तिचं फोटो काढण्यासारखं असते. सांगता 15 दिवसात, फक्त 15 दिवसात नाचून नाचून सून आणली. 15 दिवसात कशी येतली? लक्षात घ्या. मी का बोलतोय? मनात असलं तर सगळं मान्य होतं, मनात नसलं तर काहीच नाही. जरा पुढे जाऊन बोलू का? जरा पुढे. मी बोलून गेलो सुरुवातीला, हे वाद फक्त तुमच्यामुळे. साधू का दरबार, कळलं का? ते साधूचा दरबार, ते सिद्ध्याचा दरबार, ते पतिव्रतांचा दरबार. कितीही जण येऊ देत, ते तत्पर आहे सेवा करण्यासाठी. त्याला सेवा म्हणतात. आलेला अतिथी जर विनमुख जात असेल, तुम्ही केलेलं तप, तुम्ही केलेलं त्याग, तुम्ही केलेली तपस्या एका क्षणात न्यूटन होऊन जाते. एका क्षणात. शास्त्रामध्ये वर्णन आहे, एखादा अतिथी आला, कोणीतरी मागणारा तुमच्या दरवाजावर आला आणि आल्याच्या नंतर तो थांबलाय, आवाज देतो, भवती भिक्षाम देई, भवती भिक्षाम देहि, भवती भिक्षाम देहि. तेव्हा कधी कधी मग आमच्या मनात असं होतं, आम्ही आमच्या कामात असतो. आम्ही आमच्या कामात असतो. मग आपण एखादा वेळेस मनात आलं म्हणतो, ए जरा थांब, थोड्या वेळात येते मी, थांब जरा. नाहीतर काही काही बाया म्हणतात, ते 2-4 घर मागून ये मग मी देते. आणि काही काही जणी म्हणते, थांब जरा मी पोछा मारत आहे, मी पोछा मारत आहे, थोडं थांब पोछा मारते मग देते. द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं तर नका देऊ, पण हा आगाऊपणा करू नका. माफ करा मी कठोर बोलतोय. द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं नका देऊ, पण हा आगाऊपणा करू नका. 5 मिनिट थांब, थोड्या वेळाने देते, 2 घर मागून ये मग माझ्या घरी ये. माहिती नाही तुम्हाला, आलेल्या अतिथीला जर तुम्ही जास्त वेळ तुमच्या दरवाजावर थांबवलं तर ते तुमचं पुण्य खात असतं. तुम्ही जे जप केलंय, तप केलंय, ध्यान केलंय, धारणा केले, काही साधना केली, हे सगळं तो घेऊन जातो एका मिनिटात. अतिथी कुठल्या स्वरूपामध्ये येतो सांग? मी जे बोलतोय ग्रंथ प्रमाण घेऊन बोलतोय. भगवान दत्तात्रेय मा भगवती अनुसूयेच्या घरी आले, त्याच्या अगोदर 3 ठिकाणी गेले आणि तिघांनीही आतिथ्यपणा जो आहे तो नाकारला. परिणामतः पुढे ऐका काय होणार आहे. देवादिकांची ही स्थिती, माणसाची काय होईल? मी बोलतोय ते कळतं ना? जरा एकाग्र होऊन बसा म्हणजे कळेल. आणि पहिली कथा आहे त्यामुळे तुमच्या जरी लक्षात येत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. अतिथींना विनमुख पाठवणं हे चुकीचं आहे. आणि माता अनुसूयेचा नियम आहे, कोणी माझ्या दरबारातून जाऊ नये. एवढं सांगू, आपल्या बाळक्रीडेमध्ये स्पष्ट ओवी मला नाही मिळाली, पण इतरत्र ठिकाणी माता अनुसूयेच्या चरित्रात येतं की माता अनुसूया आलेल्या अतिथींची सेवा करते. नुसती अतिथींची नाही तर माता अनुसूया जीवजंतूची सुद्धा सेवा करते. त्याला बाकी शास्त्रामध्ये पंचबलीची प्रथा म्हणतात. पंचबली
पतिव्रता नारीने ही पंचबली काढलीच पाहिजे, ज्यावर 5 व्यक्तींचा अधिकार आहे. त्याला काय म्हणतात बघा माझ्याकडे. सौभाग्यवती नारीनी, घरातल्या मेन नारीनी, घरात असणाऱ्या जाणकार स्त्रीनी, कोणी का असेना, त्यांनी हे पंचबली काढलं पाहिजे. कोणते महाराज ते ऐका. पंचबली. 1, स्वयंपाक करत असताना पहिला घास अग्नीला टाकणं चुकू नये स्त्रियांनी, तो अग्नीचा सन्मान आहे. दुसरा, गाईला घास टाकणं हे चुकू नये, मी बोलतो ते कळतं ना. तिसरा, घरासमोर कुठेतरी महाराज एखाद्या झाडाला ओट्यामध्ये मुंग्या निघत असतात, माकोडे मुंगळे निघत असतात, तिथे साखर टाका, पीठ टाका, तुमची जशी परिस्थिती असेल ते टाका, हे करावं. हे तिसरा बली म्हणतात त्याला. 4, कावळा आदी पक्षी वगैरे आता फिरतात ना अवतीभवती, तसं शास्त्रामध्ये कावळ्याचं मान ठेवलंय, म्हणून 1 घास कावळ्याचा टाकला पाहिजे आणि 5वा घास कुत्र्याला टाकला पाहिजे. नीट आहे का. माता अनुसूया हे सुद्धा दखल घ्यायची महाराज, कळलं का. साधू तर विनमुख जायचाच नाही, आलेला अतिथी विनमुख जायचा नाही, पण जीव जंतू सुद्धा ही महान पतिव्रता आपल्या दरवाजातून विनमुख पाठवायची नाही. कल्पना करा, नुसते भगवंत घरी प्रगटले नाही. जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला, इतकं सोपं नाहीये महाराज. बघा, पंचबली काढत जा. खरं इमानदारीने सांगा, तुम्ही तुमच्यापैकी किती जणी काढताय, हात वर करा. पंचबली 1, अजून 2. तुम्ही कारल्याच्या ना. हां, हे का परवा कथा झाली माझी, म्हणून हात तुमच्यावर झाले असते. हां, मला माहिती आहे. बाकीचे आम्हाला काय माहीत महाराज. सोनबाई बोलावत असते, गरम गरम देत असते, जेवण घेत असते, झोपून राहत असते. ऐका, सगळ्यात जास्त पातक करत असेल तर ती स्त्री करते. नीट आहे का. लाईव्ह कथा चालू आहे, मी भानावर आहे. आणि असं एखादं वाक्य जर बोलल्या गेलं तर लोक लगेच त्याचा पंचनामा करतात. मी बोलतोय ते सिद्ध करून देतोय. सगळ्यात जास्त पातक कोण करत असेल तर स्त्री करते. मान्य करता का तुम्ही? तुम्ही म्हणाल तुझं काय, आम्ही केळीचे खांब कापले, आम्हाला पापी म्हणतोस तू. आमचे काय पाप बघितलेस तू? मी नाही, शास्त्र सांगतं तुमच्या हाताने जास्त पाप होतं पुरुषांपैकी. का होतं त्याचं कारण, घरी तुमच्या स्वयंपाक कोण करते? पटपट बोला, आई बोला ना. कोण करते? तुम्ही, तुमच्या सुना, कोणीतरी स्त्रियाच करतात ना. स्वयंपाक तुम्हीच करता का? तुमच्या हातगामध्ये पद्धत आहे स्वयंपाक तिकडली पार्टी करते, असं तर नाही ना. हो, तुम्हीच करता ना. मग बाई ऐका, पुढे ते स्वयंपाक तुम्हीच केलंय. स्वयंपाक केल्यानंतर ते उष्टे भांडे पडले, सकाळी कोण घासते? तुम्ही. ओके, आता घरी जाऊन मी जे बोलतो याच्यावर तुम्ही चिंतन करा. जे रात्रीचे भांडे तुम्ही जेवून ठेवले, ज्याला उष्टे भांडे आपण म्हणू, ते तसेच ठेवून द्या. सकाळी उठल्याबरोबर मायक्रोस्कोप खाली ते भांडे बघा, जे उष्टे भांडे टाकले तुम्ही. काय असतं? मायक्रोस्कोप सांगेल तुम्हाला काय असतं. त्या रातभराच्या भांड्यामध्ये हे अनेक जीव तयार झालेले असतात. आणि एका रात्रीमध्ये आयुर्वेद शास्त्र तर सांगतं शिजलेलं अन्न 3 तासाच्या अंदर खाल्लं पाहिजे. हा सिद्धांत आहे, 3 तासाच्या अंदर. नाही तर मायक्रोस्कोप लावून बघा, त्याच्यामध्ये छोटे 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 जीव तयार होतात. ते उष्टे भांडे कोण घासते? तुम्ही का? हे तुम्ही कसे घासता? जोर देऊ देऊ घासणी नाही. ते सगळे जीव तुमच्या हाताने मरतात. दळण कोण दळते? सॉरी, निसते कोण? तुम्ही. चुकीने एखादा जीव त्यामध्ये जात असेल, तेही पातक कोणाला लागतं? तुम्हाला. अजून काही भाजी चिरताना, काही काम करताना माणसाच्या हाताने सहज चालताना वगैरे पायाखाली किडी मुंगी आली, ठीक आहे, पण स्त्रियांच्या हाताने हे पाप जास्त होतं. मान्य कराल ना तुम्ही? बरोबर का चुकीचं आहे? हे पाप सांगतोय मी, एकीकडे दिमाग नेऊ नका तुमचा. कळलं का? रोज अशी एक बाई नाही की जी भांडी घासू शकत नाही, अशी एक माता भगिनी नाही की जी स्वयंपाक बनवू शकत नाही. तो दैनंदिन कार्यक्रम आहे तुमचा, करावंच लागतं.
ते पातक आपल्या हातून होतं. हे घडू नये असं वाटत असेल, एक काम करा, पंचबली काढा. पहिलं घास अग्नीला टाका. आता चुलीच गेल्या आमच्या घरच्या, कुठं टाकायचं? एखादी छोटीशी गौरी पेटवा आणि त्या गौरीवर एक तुकडा टाकून द्या. 2 गाईचा घास गाईला द्या. 3 किडीमुंग्यांसाठी काहीतरी टाकून द्या. 4 कावळ्यासाठी पक्ष्यांसाठी घरावर ठेवून द्या. आजूबाजूला पक्षी येत असतील तिथे टाकून द्या. 4था घास आणि 5वा घास जे आहे ते कुत्र्याला लावा किंवा कुत्र्याला टाकून द्या. किती जणी टाका? आजपासून हातवर करा. क्या बात आहे, धन्यवाद, साष्टांग दंडवत तुम्हाला. तुम्ही ऐकलं तरी नाही तर काही काही भागवतात मी सांगतो ना, बायांना किती सांगा अजिबात ऐकत नाही. आपण किती सांगावं ते बसलेल्या बसल्या. मला कळत नाही हे जिथे आहेत. पुन्हा एकदा किती जणी करणार उद्यापासनं? वा वा, टाळ्या वाजवा एकदा तुम्ही तुमच्यासाठी. आवाज येत नाही. एकादशी आहे का तुम्हाला? किती जणींना एकादशी? हातवर करा. एकादशीवाल्या तरी पण टाळी कमी आहे तुमची. चला जाऊ, आजपासून निश्चित करा. नाही करत असाल तरी मी सांगतो, आजपर्यंत तुम्ही केलं नाही आणि त्याचं फल सुद्धा मी तुमच्या घरात सिद्ध करून देतो. पहिला घास अग्नीचा टाकला का तुम्ही? अग्नीला नाही, तुम्हीच खाल्लात, तुमच्या खाण्यात आला. परिणाम घरातले सगळे लोक गरम झाले, सगळे गरम दिमाखाचे. आजोबा गरम, त्याचा मुलगा गरम, त्याचा मुलगा गरम. गरम कळतं ना? हट्टी. बघा अग्नीचा प्रभाव. चला पुढचा. अग्नीचा घास कदाचित काही सुशिक्षित महिला थोडं का होईना असं एक कोणा तोडत असतात पोळीचा, आणि ते गॅसचं असतं ना ते शेगडी, त्याच्यावर टाकून देत असतात. बऱ्याच जणी मी बघितल्यात. चला अग्नीचं गेले. दुसरा घास कोणाचा आहे? ऐका, कोणाचा आहे? गाईचा. तो कोणाला जाते? मी सांगू का? तुम्ही सांगता? गाईला जाते का? ते नाही. स्वयंपाक झाल्याबरोबर बाई आवाज देते, पिंड्याचे बाप्पा या जेवून घ्या, चपाती झाली गरम गरम. ते येते मान हलवत बसला, तो जेवून घेते. हे ही म्हणते घ्या गरम गरम, हा जेवतो नरम नरम. कोणाचा घास होता तो? कोणाचा होता? गाईचा. कोणी खाल्ला? मालकाने. तेव्हापासून मालक कसे झाले तुमचे? एकदम गाईसारखे शांत. तुम्ही काही म्हणा ऐकणारच. चुकतंय का माझं? बरोबर ना? ज्यांच्या ज्यांच्या घरी असेल ते म्हणते हो बाप्पा तू म्हणतो तेच खरंय. बरोबर. तिसरा घास किडीमुंग्यांचा. 4था कावळ्यांचा. हे जाते. एक तर मुलगा मुलगी जे तुमच्या घरी आहे हे लेकरं जेवतात. ह्यांचे स्वभाव बघा तुम्ही. कॉक 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 दिवसभर कलकल 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 कलकल. नुसता कलकल नसलं तरी कॉलेजमध्ये जातील, शाळेमध्ये जातील, बॅगा आणून आदळून देतात आणि सांगतात मम्मी ही बॅग सांभाळ तू. कॉलेजला त्याला जायचं, बॅग मम्मीच्या अंगावर. लहान लेकरांचा तर विषयच सोडा महाराज. दिवसभर कल्ला. कोणाचा घास होता तो? कोणाचा होता? बोलत जा गडे बडबड. पक्ष्याचा आणि किड्या मुंग्या. लेकर बा तुरु 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 इकडे तिकडे 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 मुंग्यासारखे आणि पक्ष्यासारखी अवस्था. चला जाऊ द्या, हे गेले लेकरांचं. शेवटचा घास कोणाचा आहे? सगळ्यात नंतर जेवण कोण करते? बोलता का राहू देव. सगळ्यात नंतर कोण जेवते? तुम्ही. घास कोणाचा होता? सासरा दिसला की भोक्कन, सासू दिसली की भोक्कन, लेकरं दिसले की. कोणाचा घास होता? मी नाही म्हणत बा, तुम्ही मान्य करता. माझं काही म्हणण्याचं काम नाही. बरोबर का चुकतंय? ऐका, महाराज सांगतात हे 5 घास काढा. माता अनुसूया सुद्धा आपल्या बाळ क्रीडेमध्ये नाही पण भागवत ग्रंथामध्ये ही कथा येते की मा भगवती अनुसूया हे 5 पंचबली जे म्हणतात ह्या जीवांवर सुद्धा उपकार करायचे. आणि पतिव्रता नारींचा हा नियम आहे महाराज. नीट ऐका, सुहागण नारीचा सुद्धा हा नियम आहे. आपण ह्या प्रकृतीकडे लक्ष देऊन प्रकृतीचं लक्ष देऊन हे पंचबली काढलं पाहिजे. प्रत्येक जणीने काढा. माता अनुसूयाच्या घरामध्ये हे चिंतन व्हायचं महाराज. धीरे धीरे प्रसंग पुढे जातो. माता अनुसूयेचा हा नियम चालू. नारद महर्षी प्रवेश करतात. नारदांनी बघितल्याबरोबर माता अनुसूयेने बघितलं. नारदजी महाराजांनी अनुसूयेकडे बघितलं आणि माता अनुसूयेला नमस्कार केला. जगदजननी म्हणून वंदन केलं. माता अनुसूयेने श्री नारदजी महाराजांचा नमस्कार स्वीकार केला आणि नारदजी महाराजांची सहज दृष्टी मातेच्या चरणावर पडली.
चरणावर पडली आणि चरणामध्ये जे तोडर होतं ना, त्या पायातल्या तोडरावर लक्ष गेलं आणि विचार करू लागले, ओहो, इतकी महाशक्ती, ज्या 3 महापतिव्रता नारी, या 3ही पतिव्रता नारींचे जे छोटे छोटे पुतळे केलेत आणि हिच्या तोडराला बांधलेले आहेत. नारद आश्चर्यचकित झाले, महाराज अचंबितच झाले, असं काय घडलं हे. नारदजी अचंबित असे झाले, जसे अचंबित झाल्याच्या नंतर विचार करू लागलेले आहेत की हे मा आदिशक्ती हिच्या पायामध्ये हे तोडर शहानिशा केली. कारण लक्षात आलं. नारदजी महाराज आईला वंदन करून तिथून निघाले. जसे वंदन करतात ना, वंदन करून जसे नारदजी महाराज पुढे निघाले, एकदम जाता जाता नारदजी महाराज सावित्री देवीपर्यंत पोहोचले, जी ब्रह्माची अर्धांगिनी आहे. ब्रह्मदेवाची जी अर्धांगिनी आहे तिथपर्यंत नारदजी महाराज पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर सावित्री मातेने बघितलं, नारद महर्षींना पाहिलं, एकमेकांचा नमस्कार झाला आणि विचारलं, महाराजजी खूप दिवसामध्ये येणं केलं, इतक्या दिवसामध्ये येणं केलं, या स्वागत आहे तुमचं, विराजमान व्हा. नारदजी महाराज बसे बसेपर्यंत इकडे तिकडे काही नाही, त्यांच्या मुखामध्ये एकच नाव होतं. पाहलं सावित्री बोलेपर्यंत आजूबाजूचे येऊ लागले, तर नारदजींच्या मुखामध्ये फक्त एकच नाव आहे, पतिव्रता सावित्रसी, पतिव्रता सावित्रसी, पतिव्रता सावित्रसी. सावित्रीने पाहिलं आणि विचारलं, महाराज तुमच्या मुखामध्ये एकच स्तोत्र सुरू आहे केव्हापासून? कोणाचं स्तोत्र गायन करताय तुम्ही? कोणाची स्तुती करताय? महाराज पतिव्रता सावित्रसी. हो, पण कशी? जी अत्री अनुसूयीची अर्धांगिनी आहे तशी. काय केलंय तिने? तेव्हा नारद महर्षींनी घडलेली हकीकत सांगितली. देव्यांनो, काय नाही घडलं ते विचार. अरे महान पतिव्रता आहे, त्रिभुवनामध्ये तिचं नाव गाजत आहे. याचं कारण तुम्ही महान असणाऱ्या पतिव्रतेचे पुतळे तिच्या तोडराला बांधल्या गेलेले आहेत. तुमचे पुतळे म्हणून पायामध्ये तोडर घातलेलं आहे. सावित्रीने ऐकलं. आणि बायांची एक कमतरता आहे. कोणती? ती सगळं काही सहन करू शकते, पण बाई ही बाईचं मोठेपणा नाही सहन करत. बरं, एकीला बिमारी आहे असं नाही, दुसरीला तीच बिमारी आहे. नारदजी तिथून तिला समजावून सांगतात. ती म्हणे, मी काय करू, याच्यावर उपाय काय? म्हणे, मला विचारण्यापेक्षा भगवान श्री ब्रह्मदेवांना विचारा, ते मार्गदर्शन करतील. नारदजी निघाले. तिथनं नारदजी निघाले आणि सरळ सरळ महाराज वैकुंठात आले. वैकुंठामध्ये आल्याच्या नंतर भगवान श्री विष्णूची अर्धांगिणी जगज्जननी जी म्हणायची की मी महान पतिव्रता महालक्ष्मी ही लक्ष्मीच्या जवळ गेले. लक्ष्मी जवळ गेले तरी ओटामध्ये तेच नाव, पतिव्रता सावित्रसी, पतिव्रता सावित्रसी, पतिव्रता सावित्रसी. लक्ष्मीने विचारलं, काय चाललंय? कोणाची स्तुती करताय तुम्ही आले तेव्हापासून? अहो माते, भूतलावर या मृत्यू लोकावर एक महान सती आहे, जिचं नाव आहे अनुसूया. इतकी पतिव्रता, तिच्या दरवाजावरून कोणी अतिथी वापस जाऊ शकत नाही. विनमुक्त तर जातच नाही. आलेल्या अतिथींची सेवा कशी करावी त्या महान पतिव्रता नारीला विचारलं पाहिजे. जाऊ द्या सेवेचं सोडा, पण तुमच्यासारख्या पतिव्रता नारींचे पुतळे जिच्या पायाशी बांधल्या गेले आहेत, इतकी महान पतिव्रता आहे. लक्ष्मी तर म्हणे धक धक करणे लगा. लक्ष्मी सुद्धा गायभरली. म्हणे, बाई आमच्या पायाचे पुतळे? म्हणे हा. तिला पण ते सहन झालं नाही. लक्ष्मी म्हणाली, म्हणे याच्यावर उपाय काय करायचं? भगवान श्रीहरीला विचारा. नारद तिथून सुटतात आणि कैलासामध्ये येतात. जसे कैलासात आले ना महाराज, बघितलं माता अंबा पार्वती बसलेली होती. बघितलेले नारद महर्षी आलेत. अभिवादन झालं, वंदन झालं, बसवलं. विचारू लागले. आता नेहमीप्रमाणे विचारतात, नारदजी इतक्या दिवसांनी तुम्ही आलात, आतापर्यंत होतात कुठं? बरेच दिवस झाले तुमचं येणं जाणं आमच्याकडलं चक्क बंद झालेलं आहे. तुम्ही आजपर्यंत होतात तरी कुठं? म्हणतात, मैया मी आजपर्यंत होतो कुठे हे न विचारलेलं बरं नाही का? मी नुकतंच मृत्यू लोकातून येतो आहे, या मृत्यूभूमीवरून येतो आहे. ज्या ठिकाणी मरणधर्मा लोक राहतात त्या ठिकाणावरून मी येतोय. पण असं आश्चर्य घडलं माते. नारद आश्चर्य घडलेलं सांगतायत.
देवर्षी काय आश्चर्य, काय सांगावं आश्चर्य. महान पतिव्रता नारी अत्रीची अनुसुया, जी महान पतिव्रता आहे, पतीच्या सेवेत रत असते, आलेल्या अतिथींची सेवा करत असते. मैया साधू सेवा, संत सेवा, अतिथींची सेवा काय सांगायची आहे. तुमच्यासारख्या पतिव्रता नारीचे पुतळे हे तिच्या पैजनाला बांधल्या गेलेले आहेत. सहन झालं नाही, तिघींनाही सहन झालं नाही. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती. मी मध्ये एक टीप दिली होती, महिला सगळं काही सहन करू शकतात, पण माझं खोटं वाटत असेल तुम्हाला. तुमच्या घरी यदा कदाचित असं होऊ द्या, एक जोडपं जेवायला बसलं, बाई वाढत होती, माणूस जेवत होता. जेवता 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 रोज जे वाढायची ना, माणूस म्हणायचा काय कामाची भाजी केली नाही, काय बिनकामाची भाजी केली, बिनकामाची भाजी केली. बाई रोज कटकट ऐकत होती. एके दिवशी बाईनं हुशारपणा केला, स्वयंपाक केलाय, जेवायला वाढलं, मालक आले, जेवायला बसले आणि पहिला घास उचलला. आहा हा, काय विचारता महाराज. घास उचलला की म्हणे वा वा वा, काय भाजी केली म्हणे, किती सुंदर भाजी केली, किती छान भाजी केली. बाईला राग आला, भाजीचं गंजच उचललं आणि टाळक्यात आणलं. माणसाने विचारलं म्हणे असं का केलं. मेल्या माणसा, तुझ्या करता आतापर्यंत रोज भाजी बनवत होते, जीवा भावाने बनवत होते, पण माझी भाजी कधी चांगली बनली म्हणून म्हटलं नाही. आज मुद्दाम शेजारणीन बाईनं बनवलेली भाजी आणली, तिच्या भाजीची स्तुती करू करून जेवता म्हणून भाजीचं गंज डोक्यात टाकलं. आपल्यापेक्षा भाजी जरी दुसऱ्याने जास्त चांगली केली ते सहन होत नाही. इथे तर पतिव्रता नारीचा संबंध आहे, जरा विचार करा. कळलं का. आणि साहजिक आहे महाराज, बाई सगळं सहन करू शकते, पण बाईचं वर्चस्व सहन करू शकत नाही. तुम्ही हातगावातल्या सोडून तुम्ही सगळं काही सहन करू शकते, पण बाईचं वर्चस्व सहन करत. आपल्या मालकाबरोबर चटणी मीठ खाईन, ते म्हणून तसं राहीन, नाहीवर राहण्याकरता घरावर टीन नसलं तरी चालन, फाऱ्या टाकून राहीन, ते सगळं सहन करण. पण बाई सहन नाही करत. काय बोलतोय मी. एक वाक्य बोलू का तुमच्या माहितीसाठी. बोलू. समाजामध्ये आज लाईव्ह कथा चालू आहे, मी जबाबदारीनिशी बोलतोय. समाजामध्ये आज बोलल्या जातं स्त्रिया दुःखी आहे, स्त्रिया दुःखी आहे, स्त्रिया दुःखी आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, माणूस म्हणून नाही, मी भारताचा संन्यासी म्हणून बोलतोय. लक्षात ठेवा, तुम्ही आपलं आत्मचिंतन करा. स्त्रिया दुःखी आहे दुःखी, पण कोणामुळे याचं चिंतन करा. स्त्रिया कोणामुळे दुःखी आहे. माणसांमुळे. बोला. अरे बोलत चाला ना तुम्ही म्हणा भांडायला आला का कथा करायला आला तुम्ही. भांडायला नाही, मी सत्य दाखवायला आलोय, जे हकीकत आहे ते सांगायला आलोय. कळलं का. कोणामुळे दुःखी आहे. बायका दुःखी आहे मान्य आहे, पण माणसामुळे नाही. बायका दुःखी आहे तर बायकांमुळेच आहे, बाया दुःखी आहे तर बायामुळेच आहे. मी सिद्ध करून देतो का दुःखी आहे. माझं खोटं वाटत असेल, तुमच्या इथे जर न्यायालय असेल तर जाऊन बघा, 498च्या केसेस उचलून पहा, काही वकिलांना भेटून पहा. मी बोलतोय ते कळत. काही वकिलांना भेटा, त्याच्यात जरा फाईली उघडा आणि बघा बाया कोणामुळे दुःखी आहे. त्याच्यात त्या फाईल मध्ये नाव असतं. पहिलं नाव कोणाचं. बोला की. पहिलं नाव सासूचं, दुसरं नणंदीचं. हा असं बोलत जा. दुसरं नणंदीचं, तिसरं आसन घरात जाऊ तर तिचं, चौथं तिच्या घरच्या बैलाचं. ज्याला कळलं ते हसले, ज्याला नाही कळलं ते काही म्हणतो, काय घेतलं. मला सांगायचंय बहुसंख्या कोणाची आहे. किती जणी आहे. 3 जणी महिला आणि एकच पुरुष. मुद्दाम टाकावं लागतं, त्याचा काही गुन्हा नसतो, पण तिथं नाव हिच्या मालकाचं याड करावं लागतं म्हणून टाकावं लागतं. नाही तर काराबीन ह्या महिलाच आहेत, तुम्ही सोडून. वाजवता का टाळी. वाजवता. थांबा.
टाळी वाजून घेण्यासाठी बोललो नाहीये मी, कळून घेण्यासाठी बोललोय. कळलं का? ज्या दिवशी बाई घरामध्ये आपल्या, ज्या दिवशी बाई बाईला समजून घेईल ना, तुमच्या घरात स्वर्ग अवतरल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं मेन कारण आहे महाराज. कळलं का? आज तुम्ही दुःखी आहात ना, तर तुमच्या कारणामुळे आहात. बाई दुःखी असेल, ही बिमारी आतापासूनची नाही, मी बाळक्रीडा ग्रंथापासूनची सांगतोय, तुमच्यामुळे. बघा माझ्याकडे नवीन सून आली, 15 दिवस राहिली, उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन तापलंय, काहीतरी डोकं वगैरे दुखतच. सुनबाई आहे, दुखणारच ना. तुम्ही बोलता का नाही? डोकं दुखणार ना सुनबाईचं. आता डोकं खूप दुखायला लागलं, ताप आलाय, मग सुनबाई मालकाला म्हणते, हो दवाखान्यात गेलो पाहिजे. मालक म्हणते, हो गेलं पाहिजे, पण पहिल्यांदा गृहमंत्र्याकडे बिल पाठवलं पाहिजे. गृहमंत्री कोण? हे हेड ऑफिस असतं घरात. मग मुलगा जातो आणि म्हणतो, मम्मी मम्मी तिचं ना डोकं दुखतंय. दुखतंय बर, काही लावून दे जरा, फार काहीतरी दे, थोडंफार दे. नाही नाही दवाखान्यात जायचं म्हणते. बर, मग पैसे दिले मम्मीनं हा निघाला. पण सदी सरळ सरळ पैसे देत नाही, काही काही मम्मी लई कठीण. तुम्ही सोडून बरं, ती भाषण करते अर्धा घंटा. हा झालं का सुरू? दुखायला लागलं का डोकं? आम्ही नांदायला गेलोच नाही, आम्ही काम केलेच नाही. आता तुझं कशाला फाईल उघडते त्या ठिकाणी? तू झालं इतक्यात बसतं का? नाही, शेवटी मग ती गाडी असते. आता दवाखान्यात जायचं तर टू व्हीलरवर दोघं जण जाणारच ना. बसले गाडीवर बसले की निघाले. सारं गाव जमा करती होती. गाडीवर बसले, निघाले की इथून घाट खाली उतरत नाही तर लगेच ती आवाज येते, पंची, शांती, निर्मला, पंचफुला, रत्नमाला, सुशीला, ग ग ग ग ग ग ग. या काय झालं ग, काय झालं? बघा 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 कशी निघाली, कशी निघाली. आपल्या काळात होतं का असो? आपल्या राज्यात होतं का? निघाली गाडीवर. पण कोण? कशी निघाली बघा बघा, टवळी. कोण निघाली? बोला बडा, कोण निघाली? कोण निघाली? सून. काय नाव ठेवलं? योगा योगानं पुढून महाराज मुलगी आणि जावाई दुसऱ्या गाडीवर ढ ढ ढ ढ ढ ढ ढ. ह्या सगळ्या भेटून वापस गेल्या होत्या. लगेच मी आवाज दिला, शांता शांताई गोनाई र. बघ 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 किती मस्त दिसतंय. काय झालंय? बघ किती मस्त. अरे काय बघ ना, किती सुंदर लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. आहा, कोणाचा जोडा? इकडे बघा, जावई आणि मुलगी आली तर लक्ष्मी नारायणाचा जोडा. सुनबाई गेली तर बोला ना, सुनबाई गेली तर मी चाललो गावाकडे. बोलता का नाही तुम्ही? बरं जाऊ द्या. मुलगी जावई आली तर कोण आलं? लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि मुलगी गेली तर आई बोला ना, मुलगी गेली तर टवळी. नाही का धरून हाणलं पाहिजे तिला तुम्ही सोडून? नीट आहे का? इतका तुझा भाव. बरं, गेल्यानंतर काही जणी म्हणतात जाऊ दे, गेली तर गेली. गाडीवर बसून गेल्यावर मग आजूबाजूच्या बाया म्हणतात जाऊ दे, गेली तर गेली, गाडी तिच्या बापानंच दिली. त्याच्यावरही ती शांत थांबत नाही. ती हा, गाडी तिच्या बापानं दिली, पण पेट्रोल माझं पोरगच टाकते. नाही, तुला पेट्रोल पंप टाकून दिला पाहिजे होता त्यांनी. गाडी टाकायला आणि उरलेलं तिच्या अंगावर टाकून पेटवायला. वारे शांती, नावच फक्त शांती. मेरा नाम शांती, किसी का नहीं मानती, कुछ नहीं जानती, धरलं की हानतीन, तिचं नाव शांती. कठीण काम आहे. इच्छी सोडून बरं जरा नावासारखं काम असलं पाहिजे महाराज. कठीण काम आहे. चला पुढे. विनोद जास्त होतोय, पण मला माहिती आहे मी विषयाच्या बाहेर विनोद नाही, मी विषय घेऊन विषय सांगतोय. कारण विषय महिलेचा आहे तर ऐकावं लागेल महिलेलाच. 2 दिवस झाले काल बोललो एक तरी शब्द मी नाही. आज विषय तुमचा आहे, तुम्हाला ऐकावं लागणार नाही तर कोण ऐकणार? बघा ही स्थिती तेव्हापासूनची सांगतो. याच्यावर थांबतं का? अजून जरा पुढे जाऊ का? जातोच मी. मला पूर्ण सांगितल्याशिवाय समाधान वाटत नाही. ऐका, पुढे गेल्याच्या नंतर भांडण होतं कधी कधी घरामध्ये. एक सांगू का, बायांचं बायाशी पटत नाही. ते सासू सुनेची कुरबुर होते. सासू रोज कुरकुर कुरकुर करत राहते. सासरा म्हणते, म्हणजे तिचा मालक, अगं जाऊ दे ना, नवीन सून वैरी आहे, कशाला त्याच्या मागं लागतेस?
कळेल तिला आज नाही उद्या, उद्या नाही परवा कळेल, कळेल आज नाही उद्या, उद्या नाही परवा कळेल. आणि मुलगा आपल्या पत्नीला म्हणता ग जाऊ दे, आई म्हातारी झालेली आहे, पिकलं पान झालंय, कधी गळण सांगता येणार नाही, तिच्या नादाला नको लागू, तू ॲडजस्ट कर. दोघंही आपापले सांगत असतात. बाबा आपल्या आईला सांगतात, मुलगा आपल्या पत्नीला सांगतो. ठीक आहे ना, पण त्या ऐकून घेत नाही. त्या ऐकून घेण्याच्या मानसिकतेतच नाही. सासू जरा सासऱ्याला कामाला जाऊ देते आणि दुपारी ओट्यावर बसते आणि ओट्यावर बसून सांगते, माय काय झालं काय माहिती, 15 दिवस झाले लग्न होऊन, सुनबाईनी म्हाताऱ्याला काय खाऊ घातलं काय माहिती, निकाल म्हातारं तिच्याकडनंच बोलत हो, येणं ना देणं वाजवा रे वाजवा. आणि मुलगा जर आईकडनं बोलायला लागला तर सुनबाई लगेच प्रत्युत्तर देते. मुलगा म्हणतो अगं जाऊ दे, तिच्या नादाला लागू नको, म्हातारी झाली, वय झालं तिचं. ती लगेच म्हणजे हा हा दांडाचं पाणी दांडानच जाईल. दोघी ऐकून घेत नाही. लक्षात घ्या, महत्वाचं पॉईंट सांगतो. वाद तुमच्या दोघी जणीचा आहे, पण याचं फल कोणाच्या नशिबात जातं हे महत्वाचं, हे डोक्यात ठेवा. विनोद डोक्यात ठेवू नका. तुम्ही दोघ्या जणी भांडून घेता, तुमच्या दोघ्या जणींचा वाद ह्या दोघांच्या डोक्यात आहे. आणि दोघेही बाहेर कुठेतरी कामाला जातात, ऑफिसला जातात, आपल्या ड्युटीला जातात. इतका मोठा रोड आहे, भव्य दिव्य हायवेवर चालतात. घरातून निघाले तर तुमचा वाद ऐकून निघाले. माता भगिनींनो ऐका, आपण कथा ऐकतोय. घरातला वाद त्यांच्या डोक्यात घुसलाय, लक्षात नाही. गाडी चालवता चालवता, टू व्हीलर गाडी आहे, मोटरसायकल आहे, हातामध्ये महाराज गाडी धरून चालवू लागले. चालता चालता डोक्यात घरचा वाद आहे. घरचा वाद असल्यामुळे विचार करत आहेत. आणि विचार करत असताना महाराज समोर जाता जाताना अनकॉन्शियस झाले. लक्षात येत नाही गाडी चालवतोय आपण, लक्षात येत नाही नेमकं कुठं जात आहेत, बस कुठेही जात आहेत लक्षात येत नाही, अनकॉन्शियस झाले. आणि परिणामता जाता जाता समोरून एक मोठी गाडी येते महाराज. आणि हळूच न कळता घरचे विचार, पत्नी अशी म्हणते, आई तशी म्हणते, पत्नी अशी म्हणते, आई तशी म्हणते, समोरून आलेल्या गाडी खाली याची गाडी गेली. झालं काय, झालं काय, अनुभव तुमच्या लक्षात आला, गेला जाग्यावर. मी प्रश्न विचारतोय तुम्हाला, कोणामुळे गेला तो? चाहे सासरा गेला, चाहे मुलगा गेला, कोणामुळे? त्यांच्यामुळे, तुमच्यामुळे गेला, तुमच्यामुळे. तुम्ही कटकट लावली नसती, दोघी जणींनी भांडण केले नसते, तर ते सुखरूप घरी आले असते. माझी विनंती आहे माता भगिनींना, घरातून वाहनावर निघणाऱ्या माणसांची काळजी घ्या. अरे जातायत ते तुमच्या देखत, पण वापस तसे बसून येतील का नाही तुमच्या देखत, हे महत्वाचा विषय लक्षात ठेवा. म्हणून 2 मिनिटाचा राग असेल तो तिथेच थांबवा. थोडा वेळ आलेला राग असेल त्याला तिरांजली द्या. आपल्या परिवाराची काळजी घ्या. राग मोठा भयानक आहे. अरे या रागानेच तर इतकी मोठी अवस्था केली आहे. ज्या 3 देव्यांचा राग सांगतोय मी, ही कथा फक्त देव्यांची. हे घडलं देवी देवतांच्या घरी घडलंय. माणसांच्या घरी घडल्यानंतर काय होईल कल्पना करा. काय कल्पना होईल? संदेहच निर्माण. फक्त नारदांचं वाक्य ऐकलं सावित्रीने, नारदाचं वाक्य ऐकलं लक्ष्मीने, नारदाचं वाक्य ऐकलं पार्वतीने, आणि मनामध्ये संदेह निर्माण झाला, संशय निर्माण झाला. ऐका ना, या संशयाचं फल किती मोठं नशिबी येणार लक्षात घ्या. मैबाप सगळ्यात मोठं घातक जर असेल तर संशय आहे, संदेह आहे. माफ करा मला, मी सांगेल, संदेह ज्या माणसांच्या घरामध्ये आहे, तुम्ही कितीही मोठे असा, कितीही मोठे असा, संशय एक ना एक दिवस मातीत मिसळवल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य डायरीत लिहून ठेवा आणि खाली अंडरलाईन करून ठेवा. हे हृदयात गाठ ठेवा. नाही 7 दिवसाची कथा लक्षात राहिली तुमच्यात चालेल, नसतं तुमचं परिवार जरी तुमच्या लक्षात आलं तरी ठीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय खाक कळणार आहे महाराज. ज्या माणसांचा व्यवहार चुकलेला आहे तो परमार्थ साध्य करण शक्य नाही, कारण ते एकमेकांना पूरक असणारा विषय आहे. ज्यांचं आचरण शुद्ध आहे, आमचे शास्त्र सांगतात, चरण उन्हीं के पूजे जाते हैं जिनका आचरण शुद्ध होता है, जिनका आचरण ठीक होता है, जिनका आचरण बिगड़ जाते हैं उनके चरण भी बिगड़ जाते हैं. चरण उन्हीं के पूजे जाते हैं जिनका आचरण पवित्र होता है. लक्षात घ्या. म्हणून विनंती आहे माझी, विनंती आहे, घरामध्ये जर संशय असेल ना माही बाप, घरामध्ये जे संशय आहे ते संशय मातीत मिसळवणारा आहे. मग कोणी असो, गुरु शिष्यातला संशय, पती पत्नीतला संशय, बाप लेकातला संशय,
बहीण भावाचा संशय हा घातक आहे. सावधान व्हा. संशयाचा अंत कुठे होतो जरा ऐका ना. संशय पार्वतीच्या मनात, संशय लक्ष्मीच्या मनात, संशय सावित्रीच्या मनात. सुखी चाललेला संसार आपण दुःखामध्ये ओतून देतो, हे संशयाचं कारण आहे. म्हणून संशय अतिशय डेंजर आहे. या संशयाचा खात्मा केव्हा होतो? जेव्हा आपण संशय घालवायचा निर्णय करतो, तर तो संशय घालवण्याकरता सत्संगाचा आधार घेतला पाहिजे. सत्संगाचा आधार, त्याच्याशिवाय संशय नाश होत नाही. एरवी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी देतात, फार सुंदर आहे. मनओणी संशयाविन थोर, याविन नाही पाप घोर, विनाशाची वाघूर प्राणियास. मनोनी संशयाविन थोर, याविन नाही पाप घोर, विनाशाची वाघूर प्राणियासे. विनाश ओढवून घ्यायचं असेल तर संशयाच्या जाळ्यात फसा. दुर्बुद्धी ते म्हणा, 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 दुर्बुद्धी ते म्हणा. गदा नृपदो नारायण, गदा गदा नृपदो सुंदर प्रमाण. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. ऐका महाराज, कथेचा भाव खूप सुंदर आहे. दुर्बुद्धी अर्थात संशय मनामध्ये निर्माण होऊ नये. ऐका, तुम्हाला माझं खोटं वाटत असेल ना, तुम्ही एखाद्या घराचा अनुभव घेऊन बघा, ज्यांच्या घरात संशयाने जागा घेते. योग्यांचे योगी ज्ञानोबा राय जर उपदेश करतात, मनोणी संशयाविन थोर, याविन नाही पाप घोर, विनाशाचे वाघूर प्राणियासी. याच्यापेक्षा मोठं पाप नाही आहे. संशय हे सगळ्यात मोठं पाप आहे महाराज. संशयाचं भूत मनामध्ये निर्माण झालं ना, माणसाला भूत सुद्धा लागतं. म्हणून माता भगिनींनो, माझी विनंती आहे, घरामध्ये संशय, आणि सांगू, सरासरी माणसांच्या घरामध्ये संशय केव्हा निर्माण होतो? 2-1 लेकरं झाल्यावर. त्या लेकरांचं जवळपास जवळजवळ एज्युकेशन होत आल्यावर मग संशय. तुम्ही म्हणाल व्यास मंचावरनं सांगण्याचं हे काम नाही. ज्ञानेश्वरीमध्ये, ग्रंथामध्ये आहे, गीतेमध्ये आहे, प्रत्येक शास्त्रात आहे. आणि आज 75% लोक या संशयाने होर पडून निघत आहेत. जरा शहानिशा करा, समाजात बाहेर चालून बघा. होतं काय? होत काही नाही. संशय वाढत जातो, वाढत जातो.
परिणामता ते संशय, चाहे पतीत आहे चाहे पत्नीत आहे ते संशय, अदरवाईज कोणा तरी आहे तो संशय शेवटची जागा फार महत्वाची घेतो. कोणती? संशय ज्यांनी केला या दोघातून संशय करणारा एक जळतो तरीही नाही तर मरतो तरीही. आणि कल्पना करा माता भगिनींनो, जरा विचार करा, संशय एक तर जाळतो तरी नाही तर मारतो तरी. माणूस आत्महत्येपर्यंत पोहोचतो. माझी विनंती आहे तुम्हाला, नाशिवंत गोष्टीचा संशय करून आपल्या संसार, स्वर्गासारखा संसार मातीमोल नका करू, नका करू. मी इतक्या तातडीने का बोलतोय मला माहिती आहे. मी 12 महिन्यातील सगळे दिवस जर आम्ही बेरीज, सगळ्या दिवसाची बेरीज केली ना, तर मी एखादा महिना मठात राहत असेल. बाकी 11 महिने मी 12 महिने फिरतो. कशा करता? भगवान नाम चिंतना करता, कथे करता, हरीच्या स्मरणा करता. आणि प्रत्येकांचे अनुभव माझ्या समोर लोक मांडतात. नीट ऐका, नुसते अनुभव मांडतात असं नाही, त्या अनुभवाचं समाधान घेऊन जातात. मी व्यास मंचावरून सांगतोय, असे कितीतरी परिवार आहे ज्यांच्या घरातला संशय घालवून आज ते संसार सुखी चालतायत. म्हणून बोलतोय मी. माझ्या कथेतला प्रत्येक शब्द माझा अनुभवाचा असतो. मी ना कोणाचा ऐकून बोलत, मी ना कुठल्या गोष्टी मांडत. समाजाला जे आवश्यक आहे, समाजाची दिशा. आमचे गुरु महाराज म्हणायचे, बेटा जब भी आप प्रवचन करोगे, जब भी आप कथा करोगे, तो समाज को, श्रोता को प्रभावित करने के लिए कथा कभी नहीं करना. माझे गुरु महाराज म्हणायचे, बाळा तुला कथा करायची आहे ना, समाज प्रभावित व्हावा म्हणून कथा करू नकोस. तुला हरीचं स्मरण करायचंय, तुला प्रभूचं भजन करायचंय ना, तर समाजाला समाज प्रभावित करण्याकरता कथा कीर्तन करू नको. मी विचारलं, गुरुदेव मग करायचं कशा करता? उत्तर ऐका, पटलं तर हृदयात ठेवा. गुरु महाराज बोलले, कथा कीर्तन प्रवचन हे प्रभावित करण्याकरता नाही, कथा कीर्तन प्रवचन प्रभू भावित करण्याकरता आहे, प्रभू भावित करण्याकरता. कळलं? भक्ती वाढावी, प्रभूचं भजन वाढावं, याच्याकरता हे कथा कीर्तन आहेत महाराज. म्हणून जरा विचार करा. अतिशय महत्वाचा भाव आहे. हे संशय कोण्या मातीत नेऊन घालेल सांगता येत नाही. म्हणून मी जे बोलतोय हा प्रत्येक शब्द माझा अनुभवाचा असतो. अनेक लोकांचं दुःख मी पाहिलं. मी व्यास मंचावरून तुम्हाला सांगतोय, समोर भगवान प्रभू दत्तात्रयांचा ग्रंथ साक्षीला आहे. ऐका, सुंदरसा भाव आहे महाराज. कित्येक असे परिवार आहे आज रडतायत, रडतायत. का हो? त्याचं कारण संशय. अरे संशय करून 2 व्यक्ती, दोघांमधला एक जाईन, कदाचित दोघेही जाईन. तुमचे लेकर तुम्ही जन्माला घातलेत. ऐका, लेकर जन्माला घातलेत, कोणी लहान आहे, कोणी मोठं आहे, कोणी छोटं आहे. कदाचित या संशय, माणसाची एक स्थिती असते महाराज, नाकापर्यंत पाणी येईपर्यंत सगळे सहन करतात. नाकात पाणी आलं तर सहन होणं कठीण असतं. एखादी अवस्था अशी येते की तो शेवटचा निर्णय घेतो. कदाचित आई गेली, वडील गेले, या लेकरांचं कोण आहे मागे? कल्पना करा, कोण आहे या लेकरांचं? तुम्ही म्हणा आमच्या नंतर आमचे नातेवाईक आहे. कोणी कोणाचं नाही, सारं गाव मामाचं आणि कोणी नाही कामाचं. कळलं? कोणी कोणाचं नसतं. स्वतःचं स्वतः पाहावं लागतंय. हे कलियुग आहे महाराज. नीट आहे काय? म्हणून तुम्ही जोपर्यंत आहात ना तोपर्यंत एका गोष्टीची काळजी घ्या, संशय लक्षात घ्या. म्हणून संशयाविन थोर, या विन नाही पाप घोर, विनाशाची वागीर प्राणी असे. आयुष्य वाया जातं महाराज. कुठं होईल महाराज या संशयाचा नाश? वाक्य नीट ऐका. गोस्वामीजी महाराज सांगतात, तबई होई सब संशय भंगा, बहुत काल करी येऊ सत संगा. संतांच्या सानिध्यात राहा, सतसंग करा, सतसंग करा. सतसंग का? सत्याच्या प्राप्ती करता सतसंग. आणि ज्या दिवशी सतसंगामध्ये तुम्हाला सत्य कळेल त्या दिवशी असत्यावरून आपोआप विश्वास उठून जाईल. म्हणजेच आपल्या मनामध्ये संशयाला जागा शिल्लक राहणार नाही. संशय घालवायचं काम फक्त आणि फक्त सतसंग करू शकतो. संतन के संग लागे रे, वो तेरे अच्छे बनेगे. संतन के संग लागे रे, वो तेरे अच्छे बनेगे. संतन के संग लागे रे, तेरे अच्छे बनेगे. संतन के संग लागे रे,
तेरी नेकी बनेगी, अच्छी बनेगी तेरी नेकी बनेगी। संतन के ओ संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। हाथ ऊपर ताड़ी भाव से गाइए श्री राधे। अनुराग रे वो तेरे अच्छे बने। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी नेकी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अनुराग रे वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे 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 तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बनेगी। म्हणून महाराज वेळ घालवायचा असेल तर संत संगतीमध्ये घालवा, संतांचं सानिध्य प्राप्त करा. जिथे मिळेल तिथे संतांचं सानिध्य प्राप्त करा. सतसंगाशिवाय संशयाचा नाश होत नाही. म्हणून तिन्ही देव्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला आणि ईर्ष्या अग्नीमध्ये, क्रोध अग्नीमध्ये जळून खाक होऊ लागल्या. तिन्ही पतीने समजावलं पण नाही ऐकलं. तिन्ही देवांनी समजावलं पण तिन्ही देवांनी ऐकलं नाही. शेवटी तिघाही देवांनी निर्णय केला आणि तिघेही निघाले महाराज मरणधर्मा लोकाकडे, मृत्यू लोकाकडे येऊ लागले. येत असताना तिघेही जण माता सती अनुसूयेचं सत्वहरण करण्याकरता मार्गस्थ झाले. येता येता विचार करतायत सत्वहरण करायचं आहे, नेमकं काय करावं. येता येता काही सुब्रिका गोळा केल्या. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये त्याला गार म्हणतात. बरोबर आहे ना. गार गारगोटी वगैरे वगैरे असतं ना, मिळतं ते पहाडावर वगैरे. ते जमा केल्या. ते जमा केल्या, आपल्या जोडीमध्ये ठेवल्या. साधूचं वेश धारण केलं आणि तिन्ही देव्यांचं हट्ट पुरवण्याकरता साधू बनले आणि अनुसूयेचं सत्वहरण करण्याकरता तिघेही निघाले. येत असताना बद्रिकाश्रमाला येत असताना मध्येच महर्षी श्री अत्रि ऋषी तपश्चर्या करत आहेत. तिन्ही देव ऋषींना भेटतात, वंदन करतात, प्रणाम करतात
आणि तिन्ही देवांना अत्रि ऋषींनी आदेश केला, बाबा समोर आमचा आश्रम आहे, आपण जावं, माता अनुसूयेला आपल्या सेवेचा लाभ द्यावा आणि आश्रमातून काहीतरी जलपान करून काही ग्रहण करून आपण जावं, आपल्या सेवेचा एक योग अनुसूयेला प्राप्त व्हावा. अत्रि ऋषींनी तिन्ही देवांना पाठवलं. तिन्ही देव माता अनुसूयेकडे आले. माता अनुसूयेकडे आल्यानंतर परिणाम हा झाला, तिन्ही देवांनी अलख ठोकली, दरवाजासमोर येऊन बसले आणि माता लगेच आली. पुन्हा मी स्मरण करून देतो, काही वेळापूर्वी बोललो होतो, आलेल्या अतिथीला दरवाजावर फार वेळ उभं ठेवू नये. ते काय खातं तर तुमचं पुण्य खातं. कठोपनिषद जर मिळालं तर वाचून बघा. त्याच्यातला एक संवाद आहे नचिकेताचा. नचिकेता जेव्हा आपलं कारण शोधतो, मला हे सजा का मिळाली हे विचारण्याकरता यमधर्माकडे जातो. तिथे गेल्यानंतर 3 दिवस यम देवतेच्या दरबारात राहतो. 3 दिवसानंतर यमराज नचिकेताला भेटतो आणि नचिकेताला विचारलं, नचिकेता तू कधी आलास? नचिकेताने सांगितलं, मला येऊन 3 दिवस झाले. 3 दिवस म्हणे, हा. अरे 3 दिवसापासून तू काय खाल्लंस? तेव्हा त्याचे वाक्य आहे, यमराजा मी आतापर्यंत 3 दिवसापर्यंत काय खाल्लं हे तुला ऐकायचंय? म्हणे, हा. मी आतापर्यंत 3 दिवसामध्ये तुझं पुण्य खाल्लं जितकं तू कमावलं. म्हणून अतिथी जास्त वेळ दरवाजावर ठेवू नका महाराज. हा, मुठभर द्यायचं द्या, मोकळं करा. काय द्यायचं असेल द्या, पटकन आपल्या दरवाजावरून रवाना करा. नंतर ते दिल्यानंतर बसत असेल तर बसू द्या बरं, असं माझं म्हणणं नाही. दिलं पटकन काढून द्या, निघ. गजेंद्र महाराजांनी म्हटलं निघ, असं नाही. जे तुमचा धर्म आहे ते पूर्ण करा. नंतर दिवसभर राहिला तरी हरकत नाही, पण तुमचं काम तुम्ही पूर्ण करा. रिकामं त्याला त्या दरवाजावर उभं राहून ठेवणं म्हणजे आपलं पुण्य कमी करून घेणं आहे. अनुसूयेला माहित होतं. तातडीने बाहेर आले, बघितलं तिन्ही देव दिसतात साधू रूपामध्ये, ब्राह्मण वेशामध्ये. हे बघितलं, तिन्ही देवांनी आईला नमस्कार केला. आईचे करकमल जुळल्या गेले. हे एकमेकांना वंदन झालं, नमन झालं आणि तिन्ही बोलू लागले, माते आम्ही खूप लांब वरनं आलोत. दुसरा प्रहर आहे, अर्थात दुपार होत आलेली आहे. आम्ही क्षुधेने भुकेने व्याकुळ झालो आहे. आम्हाला जेवायची आवश्यकता आहे, भुका लागल्यात आम्हाला. माता म्हणाली, मी विलंब न करता तुम्हाला भोजनास वाढते. मी जे नित्य धान पेरत असते आणि ताजं धान ते घेऊन येत असते, त्याची खीर बनवत असते, ते खीर मी तुम्हाला बनवून देईल ना माते. हे आम्हाला नको. हे 18 प्रकारचं धान्य आम्ही वर्ज्य केलं आहे, याच्यातलं आम्ही काही ग्रहण करू शकत नाही. मग महाराज, हे धान्य सोडून आपण बाकी काय घेणार? दुग्ध आहार काही वगैरे आपण ग्रहण करू शकाल, म्हणजे दुग्ध आहारासहित रस आहार ज्याला म्हणतात, हे सगळं आम्ही त्यागलेलं आहे, नाही घेऊ शकत. महाराज, मग मी तुमच्या सेवेमध्ये काय सादर करू शकते? हा माते, मला माहिती आहे ते तुमच्याकडे वस्तू नसेल, म्हणून आम्ही जे खातो ते आमच्या सोबत आणलेलं आहे. आमच्या झोळेमध्ये ज्या ह्या गारा आहेत, या सगळ्या तुम्ही घ्या आणि या गारांचा भात करून द्या. मातेने एक क्षण न लावता ओटी समोर केली आणि त्या गारा ज्या आहेत, ज्या गारगोटी आहेत, त्या आपल्या महाराज ओटीमध्ये घेतल्या. त्या सगळ्या सुटिका घेतल्या आणि ओटीत घेऊन एक क्षण तटस्थ झाले. एक क्षण तटस्थ झाले आणि विचार करते, ह्या गारा बोलली, लगेच बोलते, महाराज काही क्षण वाट पहा, मी आता जाते आणि या गारांचा भात वा खीर बनवून तुम्हाला आणून देते. माता आतमध्ये जाते. आजच्या भाषेत बोलायचं तर किचन मध्ये जाते, स्वयंपाकगृहामध्ये जाते. तिथे गेल्यानंतर ज्या भगवान श्री दत्तात्रयांचं चिंतन केलेलं होतं ना, त्या भगवान श्री प्रभू दत्तात्रयांचं स्मरण करते, जे निरालंब सृष्टीवरून आलेले आहेत. ते अजूनही माता अनुसूयेकडे गुप्त रूपाने आहेतच, अदृश्य रूपाने आहेतच. एक वाक्य बोलून जाईन, तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहिती नाही. ते तेव्हाही अनुसूयेकडे होते आणि आजही ते अनुसूयेकडे आहेत, फक्त आपण त्याला पाहत नाही, हेच चुकी आहे. ते पाहायचं असेल तर ती दृष्टी सद्गुरु कृपेशिवाय प्राप्त होत नाही. ते आजही आहे.
मातेने स्मरण केलं, धावा केला. 4 महिने चातुर्मास जिच्या कर कमलावर ज्या भगवान प्रभू दत्तात्रयांनी केला, आईचा धावा ऐकला. लगेच आईचा भाव लक्षात आला आणि भगवान प्रभू दत्तात्रयाने जे ते त्या गार आहेत, ज्या सुद्रिका आहे, या सगळ्यांचा भात बनवला, खीर बनवलेला आहे. लगेच काही वेळात बाहेर आले आणि साधू संतांना सांगते, महाराजजी तुमचं भोजन तयार आहे, लगेच आपण हातपाय धुवा आणि पानावर बसा, मी पानं वाढते. अचंबित झाले तिघे जण. ओहो, हा काय प्रकार? गारांचा भात? स्वयंपाक झालाय म्हणे, हा. अन्न शिजलंय म्हणे, हा शिजलंय. यांना माहिती होतं काही जरी झालं तरी अन्न शिजणार नाही, पण हिने शिजवलं कसं? विचार करतायत. तोपर्यंत मातेने ही पूर्ण सामुग्री तयार केली. देवता विचार करेपर्यंत दुसरा डाव टाकला. लगेच म्हणतात, माते आमच्या तिन्ही देवांचा नियम आहे. काय? आम्ही भोजन करतो, पण अट एक आहे, जेव्हा तू आम्हाला भोजन वाढशील ना, त्यावेळेला तू विवस्त्र होऊन भोजन वाढावं, इतकी इच्छा आहे. माता अनुसूया मात्र इथे 1 मिनिटासाठी तटस्थ झाले आणि म्हणते, महाराज हा अधिकार माझ्या एकटीचा नाही, हा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. परपुरुषाबरोबर विवस्त्र होऊन भोजन वाढणं हे एक पतिव्रता नारीच्या धर्मासाठी विघ्न आहे. तरी पण मातेने 1 मिनिटामध्ये तटस्थपणा सोडला आणि महाराज श्री अत्रि ऋषीशी संवाद साधला. अत्रि ऋषींचा आदेश आहे. अत्रि ऋषी म्हणतात, अनुसूया हा ब्रह्म म्हणजे निर्माण, सृष्टी निर्माण करणार आहे, जीवतत्व निर्माण करणार आहे. आपण त्यांचेच लेकर आहो. निर्माण करत असताना त्यांनी नग्नच पाहिलं आणि शेवटच्या क्षणावर तो नग्नच पाहतो. आणि जीवाची अवस्था तरी काय अनुसूया? तो येतो तेव्हाही नग्नच आहे आणि जातो तेव्हाही नग्नच आहे. त्याची काय तू चिंता करतेस? अनुसूयेच्या लक्षात आलं आणि अनुसूया महाराजांच्या ज्या कमंडलूतील पाणी आहे, ते पाणी ऋषींनी आदेश केल्याप्रमाणे हे पाणी फक्त त्या पत्रावळीवर पात्रशुद्धीतेसाठी टाकायचं. पात्र टाकून दिलेले आहे, म्हणजे पत्रावळी आपण म्हणतो ना, त्या पानावर पाणी शिंपडू लागले. पाणी शिंपडता शिंपडता काही छिटे, काही थेंब, काही बुंद त्या महात्म्यांच्या अंगावर पडले. पात्रावर पाणी शिंपडताना ते काही थेंब महात्म्यांच्या अंगावर पडले. तिन्ही महात्मे एकदम छोटे छोटे बालक झाले. बोलिए दत्तात्रेय भगवान की जय. अत्रि अनुसया मात की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव. भगवान परमात्म्यांचं छोटे छोटे 3 स्वरूप झाले. माता अनुसूयेने बघितलं, चिटे टाकले आणि फक्त एक मायेचं पदर जसं असतं ना, अशा प्रकारे हात फिरवला, लहानसं बाळक झालं. पुन्हा मुखोट्यावरनं हात फिरवलाय, बाळ झालंय. तिसऱ्यावरनं हात फिरवलाय, छोटे छोटे लेकर झाले. ही महान पतिव्रता. नीट आहे का? ह्या तिन्ही देवांना माता अनुसूयेने एकत्रित केलं आणि तिन्ही देवांना पात्रावर बसवलंय महाराज. आणि वर्णन असं येतं की माता अनुसूयेने तिन्ही देवाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण केली महाराज. तिन्ही देवाने कोणती ती इच्छा? ऐका ना, माझ्याकडे बघा. विवस्त्र होऊन भोजन द्यावं ही इच्छा मातेने पूर्ण केली. छोटे छोटे बाळ पाळण्यात टाकून दिले. आता एक शंका या ठिकाणी निर्माण होते. त्या शंकेचं समाधान करतो आणि या ठिकाणी थांबतो. शंका अशी आहे, काही जण म्हणतील, महाराज माता अनुसूयेला विवस्त्र करण्याकरता हे 3 देव आले. ही कथा जरा अकलनीय नाही. अनाकलनीय परमात्मा भगवान प्रभू दत्त ज्यांच्या तळहातावर अनुष्ठान करतात, तिथे हे 3 देव या गोष्टीची अपेक्षा करतात. हे कसं शक्य आहे? हा भाव अतिशय महत्वाचा आहे, बरोबर ना? देवतांनी मा अनुसूयेला विवस्त्र होऊन भोजन मागितले. महाराज ग्रंथाचा आधार जो आहे तो जशास तसा घ्यायचा नसतो. कोणतेही ग्रंथ आपण जर पूर्ण ग्रंथ शरीरावर जर उतरवले तर कुठेतरी 19-20 बोलण्याकरता जागा सापडत असते. मग भागवत असेल, रामायण असेल, वेदांत असेल, पुराण असेल, शास्त्र असतील, नानाविध प्रकारचे ग्रंथ असतील, ग्रंथ सशरीराचं वर्णन कधीच करत नाही. याच्या मागे रहस्य आहे.
ब्रह्मा कोण, विष्णू कोण, शिव कोण, भगवान महाप्रभू दत्तात्रय कोण, आनंद स्वरूप कोण, माता अनुसुया कोण, याचं चिंतन केल्याशिवाय ही कथा कळणार नाही. फक्त तुम्ही शरीर रूपाने कथा कळून घेतली, डोक्यामध्ये कुठेतरी गोंधळ निर्माण होणार. चला, मला एवढं सगळं तुम्हाला सांगायचं नाही, ते चिंतन तुमच्या मनात असेल, पण माझ्या मनातला भाव तुमच्या समोर ठेवतो. तिन्ही देव सत्वहरण करण्याकरता आलेले आहेत, आणि सत्वहरण करण्याकरता आलेले हे तिन्ही देव आहे. आपण ज्या गोष्टीचा विचार करू, इतक्या शुद्र बुद्धीने सत्वहरण करतील असं नाही. सत्वहरण करण्याकरता आले. गारीचा भात झाला. भात झाल्यावर अचंबित झाले आणि शेवटी कोड्यात बोलले. कोड्यात बोलणं कळतं ना. कोड्यात बोलले, हे भगवती, हे जगज्जननी, हे चित विलासा, हे चित शक्ती, हे आद्य शक्ती, आम्हाला भोजन करायचंय, तुझ्या हाताने भोजन करायचंय. पण देवी, भोजन करत असताना तू विवस्त्र होऊन भोजन वाढ. याचा स्पष्ट अर्थ आपण कसा घेता मी माफी मागून बोलेल, पण स्पष्ट याचा अर्थ विवस्त्र म्हणजे हे वस्त्र नाही. बाह्य स्वरूपाने हे वस्त्र आहे, पण अध्यात्म स्वरूपाने हे वस्त्र होऊ शकत नाही. मी ते वाक्य सिद्ध करतो. सिद्ध असं होईल, हे वस्त्र नाही. महाराज, तिन्ही देवता माते समोर आलेत. भाव पटला तर लक्षात घ्या, नाही तर डोक्यातून डिलेट मारून घ्या. कळलं? पण महत्वाचं, तिन्ही देव म्हणतात, हे भगवती, हे जगज्जननी, विवस्त्र होऊन भोजन वाढावं. त्याचा अर्थ वस्त्र वीत होऊन. जर कदाचित आपले ग्रंथ असं शिकवायला लागले, येणाऱ्या पिढीला आपल्याला खूप बोलावं लागेल, येणाऱ्या पिढीला समजावून सांगावं लागेल, वैज्ञानिक दृष्टिकोनाने या ग्रंथाचं चिंतन त्यांच्या समोर मांडावं लागेल, तेव्हा आजचा विज्ञानवादी युग या ग्रंथाचा स्वीकार करेल. अन्यथा इथून येणारी जी पिढी आहे, सगळ्यांच्या डोक्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो. मग ते रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, 18 पुराण असो, 4 वेद उपनिषद असो. कदाचित मी जे बोलतोय याच्यावर यत्किंचित कोणाच्या मनात प्रश्न असेल, ते मला बोलायला येऊ शकता. 24 तासातला कुठलाही क्षण असू द्या तुमचा, मला भेटायला या. मी तयार आहे, पण अध्यात्मशास्त्रावर. माता अनुसुयांना ज्या वेळेला भगवान तिन्ही देव म्हणतात, देवी विवस्त्र भाव, याचा अर्थ असा नाही ती महान पतिव्रता आहे. विवस्त्र भाव म्हणजे कोड्यात बोललेला आहे. हे देवी, आम्ही सत्वहरण करण्याकरता तुझ्याकडे आलोत, पण आमचं म्हणणं आहे तू विवस्त्र होऊन भोजन द्यावं. याचा अर्थ देवी, हे कोड्यातलं बोलणं आहे, वासना रहित होऊन भोजन द्यावं. याचा अर्थ वासना रहित. माता अनुसुयेला माहित आहे मी पतिव्रता आहे, मला माहित आहे माझ्यासाठी माझा पती प्रमाण आहे, माझ्या मनामध्ये एक किंचितही वासना नाही. इकडे बघा, एक किंचितही नाही. पण माझ्याकडे पाहून समोर आलेल्या अतिथींच्या मनात वासना नसावी. याचा अर्थ असा आहे, वासना रहित होऊन भोजन दे. माझ्या मनात वासना नाही, मला 101% माहिती आहे. माता अनुसुया म्हणते, माझ्या मनात वासना नाही, मला माहिती आहे, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात वासना आहे की नाही कोण जाणे. म्हणून पतीचा आदेश घेतला, पाणी घेतलं, तिने बालक केले. मला बोला आता, छोट्या छोट्या बाळाच्या मनात वासना असते? लहान लेकराच्या मनात वासना असते? बोला की नसते ना. मातेला माहित आहे मी तीळ मात्र चढू शकत नाही, पण मला पाहून यांच्या मनात जर वासनेचा भाव निर्माण झाला त्याचं काय. म्हणून माता अनुसुयेने त्यांच्या मनातली वासना नाहीशी केली. याचाच अर्थ असा आहे विवस्त्र होऊन भोजन वाढणे. कळलं का? याचा अर्थ असा आहे वासना रहित होऊन भोजन वाढणे. जगाच्या पाठीवर कितीही मोठा शास्त्रगाथा जरी असला तरी तो हे वाक्य, ह्या वाक्याचं खंडन करू शकत नाही. आणि हे वेदांतवाल्यांना मान्य करावं लागेल, हे संतांना मान्य करावं लागेल. मी सांगतो हे वैज्ञानिकांना सुद्धा मान्य करावं लागेल. नसन मान्य होत तर मला बोलायला या, माझ्याशी भेटायला या. आय एम व्हेरी राईट, मी तयार आहे कधी बी. यांनी होणार काय? यांनी ग्रंथाचा विपर्यास होणार नाही, यांनी कथेचा विपर्यास होणार नाही, यांनी आज जे अभांतर
धर्मातील लोक जे आपल्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न करतायत ना, ते सुद्धा सगळ्यांचे तोंड बंद होतील. म्हणजे माझ्या मनातला भाव आहे असा नाही, हे संता महंतांचा विचार आहे, साधू संतांचा आहे. मी तर संतांचा दास आहे, संतांच्या मांडीवर खेळणारा एक पामर आहे, मला काय माहिती आहे, परंतु हा संतांचा भाव आहे. शरीर रूपाने ह्या कथा मी 2 रूपाने मांडल्या, एक शरीर रूपाने आणि एक आत्मचिंतन रूपाने. 2 लक्षण ठेवायचे. दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू असतात, त्या दोन्ही बाजू जर कळल्या तर ठीक आहे, एक बाजू कुठेच चालत नसते. दोन्ही बाजू महत्वाच्या आहे. म्हणून शरीर 3 देवाचं शरीर स्वरूप चिंतन केलं तर शरीराचं जे वस्त्र आहे त्या वस्त्राचं चिंतन, आणि आध्यात्मिक रूपक जर दिलं तर आध्यात्मिक रूपक वासनारूपी वस्त्र. यालाच पूरक असणारी एक कथा भागवतातली आहे, पण मी घेणार नाही, आपला वेळ संपलाय. भागवतातली कथा अशी आहे, जेव्हा भगवान गोपाल कृष्ण देवांचे वस्त्रहरण करतो, गवळणीचे वस्त्रहरण करतो. का वस्त्रहरण करतो? पुढे रासलीला आहे. त्या रासलीलेच्या अगोदर भगवान गोपाल कृष्णाने सुद्धा वासनारूपी वस्त्राचं हरण केलं. म्हणून या ठिकाणी तिन्ही देवानी, देव महाराज ते देवता आहे. एखादा सभ्य पुरुष, साधारण एखादा साधू पुरुष असला तर त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा चांगल्या असतात. सज्जन पुरुषाकडनं अपेक्षा चांगल्या असतात. नेत्याकडनं काही कामाच्या अपेक्षा असतात. त्यांच्याकडनं दुर्व्यवहार घडेल अशा अपेक्षा नसतात. म्हणून वासनारूपी वस्त्र, या वस्त्राचं हरण झालं. माता अनुसूयेने, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे महाराज, तिन्ही देवांच्या मनातील वासना हरण करणं हे सर्वसाधारण शक्तीचं काम नाही, हे महाशक्तीचं काम आहे, आदिशक्तीचं काम आहे महाराज. कळलं का? दुसऱ्याच्या मनातलं काढून घेणं हे सोपं नाही आहे महाराज. कळलं का? हा अधिकार मा भगवती जगज्जननी अनुसूयाचा सगळ्यात मोठा आहे. म्हणून तिन्ही देवांना तिचं बालक बनावं लागलं. इतका मोठा अधिकार आहे. 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे. दुसऱ्याच्या मनातील मनिलता काढणं एवढं सोपं नाहीये महाराज. दुसऱ्याची वासना हिरावून घेणं इतकं सोपं नाहीये महाराज. आणि तेच माता अनुसूयेने सहज केलंय महाराज. कळलं? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, इतकी मोठी सत्ता गाजवली, जेणेकरून माता अनुसूयेने तिने बालक केले आणि तिन्ही बालक करून पाळण्यामध्ये घालून दिले महाराज. पाळण्यात घालून तिन्ही बालकांना झोका द्यायला सुरुवात केली. 3 बालक पाळण्यामध्ये टाकले आणि पाळण्यात टाकून झोका देऊ लागले. सर्वसाधारण स्वरूपाचं काम नाहीये, सर्वसाधारण स्त्रीचं काम नाही, हे आद्यशक्तीचं काम आहे, हे चिदशक्तीचं काम आहे. नीट आहे का? हे आदि शक्तीचं काम आहे. 3 देव जे आहे तिन्ही देवांना एकत्रित केलंय आणि पाळण्यामध्ये ठेवलंय. माझ्या अंदाजे या तिन्ही देवांना पाळण्यात आजच्या दिवस राहू द्या. उद्या सकाळी म्हणजे उद्याच्या कथेमध्ये पुढचा प्रसंग आपण पाहण्याचा प्रयत्न करू. जो 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 रे निज आया, हलवी ती अनुसूया. जो जो रे जो हलवी ती अनुसूया. जो 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 रे बालक पुरुषार्थ चौकोनी, भक्ती नाडी गुंफोनी, दोरी प्रेमाची लावणी, शांती गाती गाणी. जो जो रे
दत्तात्रेय भगवान की जय। अत्रि अनुसया मात की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रायगिरी बाबा की जय। सब साधु संतन की जय। याच ठिकाणी आज कथेला पूर्ण विराम देऊ. उद्या ठीक वेळेवर कथा प्रारंभ होईल आणि वेळेवरच आरती होईल. जास्तीत जास्त संख्येने या. उद्याचा खूप सुंदर प्रसंग आहे, जो आजचा उर्वरित राहिलेला प्रसंग. आणि पुढे राजा दलादन श्री भगवान दत्तात्रेयांना संवाद करत आहेत. ज्या निर्गुण तत्वाची जाणण्याची अपेक्षा पिपासा मनामध्ये घेऊन बसलेले आहेत, त्याचं सुंदर चिंतन उद्याच्या कथेत वेळेनुसार करूयात. आपण जास्तीत जास्त संख्येने यायचंय. 2 मिनिट माझ्याबरोबर चिंतन आणि तदनंतर आरती झाल्यावर आपण आपल्या गंतव्यस्थानावर जायचंय. जय बोला हो दत्ता प्रभु की जय बोला. जय बोला हो दत्ता प्रभु की जय बोला. प्रभु की जय बोला, दिगंबर जय बोला. आनंद स्वरूप जय बोला, देव दत्त प्रभु बोला. आनंद स्वरूप जय बोला, देव दत्त जय बोला. जय बोला हो दत्त प्रभु की जय बोला. जय बोला हो दत्त प्रभु जय बोला. ब्रह्मरूप दत्त बोला. निरंजन निराकार ब्रह्मरूप दत्त बोला. निरंजन निराकार ब्रह्मरूप दत्त गुर. निर्विकल्प ब्रह्मरूप दत्त गुर. निर्विकल्प चित्र प्रकाश ब्रह्मरूप दत्त गुरु. ब्रह्मरूप दत्त गुरु. जय बोला जय बोला जय बोला जय बोला जय बोला जय बोला हो दत्त गुरु की जय बोला. जय बोला जय बोला हो दत्त गुरु की जय बोला. जय बोला हो दत्त प्रभु की जय बोला. जय बोला हो दत्त गुरु की जय बोला. दत्त प्रभु की जय बोला. दत्त गुरु की जय बोला. दत्त प्रभु की जय बोला. दत्त प्रभु की जय बोला. सद्गुरुदेव भगवान की जय. दत्तात्रेय भगवान की जय. अत्रि अनुसया मात की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. उद्या खूप सुंदर कथा होईल. जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे. वेळेवर कथा प्रारंभ होईल, वेळेवरच आरती होईल. विशेषतः वक्ता येण्याच्या अगोदर श्रोता आला पाहिजे. आपली कथा लाईव्ह चालू आहे. सगळ्यांनी शिस्तीमध्ये बसा, शिस्तीचं पालन करा. कथा चालू असताना मध्ये मध्ये कोणी व्यासमंचावर येऊ नका, हा कथेचा नियम असतो. त्यामुळे बाकी गावात सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या इथे मी पहिल्यांदा आलो आहे. व्यासपीठावर माझं फार स्ट्रिक्ट काम असतं.
त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचं पथ्य पाळा. कारण कॅमेरा ऑन असतो, कॅमेरा चालू असतो, ते पाहण्याला आपल्याला काही वाटत नाही, बाहेर पाहणारे जे लोक आहे त्यांना ते बरं दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आरती करता उठून उभे राहा. आरती झाल्यानंतर आपण आपल्या गंतव्यस्थानावर जाऊ शकता. म्हणत आहे उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे व वाढती. गुरुला भावे व वाढती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. चंद्र सूर्य तारांगण लागला ज्योती. चंद्र सूर्य तारांगण लागला ज्योती. अनंत शक्त्या मिळूनी अनंत शक्त्या मिळूनी गुरुला भावे व वाळती. गुरुला भावे व वाळती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरुदायक. ब्रह्मांडाचा नायक स्वामी सद्गुरुदायक. हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक तयाचे केले बालक. तयाचे केले बालक. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. शैवानंद स्वामी मने करो जय आरती. शैवानंद स्वामी मने करो जय आरती. सद्गुरु कृपा झाली सद्गुरु कृपा झाली. दत्त चरण वंदिती. देवाचे चरण वंदिती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. 33 कोटी देव 33 कोटी देव गुरुला भावे व वाळती. गुरुला भावे व वाळती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. उठा उठा हो सकळी गुरुला करो जय आरती. गुरुला करो जय आरती. गुरुला करो जय आरती. आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती. नित्य हा प्रकाश उजळला ज्योती. गातील भक्तजन आनंद रजती. आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती. जय देव जय देव जय आनंद रूपा. सद्गुरु स्वरूपा सकळा जीवा तारक साक्षी प्रदीपा. जय देव जय देव. सर्वाघटी आनंद सर्वाचे सार. आकार निराकार पराहून